नमस्कार. पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. सासवड येथे मातीवरील महाराष्ट्र केसरी कुस्त्यांच्या आखाड्याचे पूजन 13 मार्च रोजी सासवड तालुका पुरंदर येथील भोंगळे पेट्रोल पंपासमोर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा 13 मार्च रोजी सुरू होत आहेत. या निमित्ताने नारायणपूर येथील दत्त मंदिराचे मुख्य व्यवस्थापक भरत नाना क्षीरसागर, जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश होणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कलश पूजन करून कुस्ती आखाड्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य भारतीय शैली लाल माती कुस्ती संघाचे राज्याचे सचिव मोहन खोपडे, पंच रवी बोत्रे, भरत नाना क्षीरसागर, सासवड नगरीचे उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, जेजुरी देवस्थानचे विश्वस्त विश्वास पानसे, पंडित मोडक, सागर मोडक, पैलवान महेश गायकवाड, पैलवान किरण शेंडे, पैलवान सुशांत खवले, पैलवान वैभव कोडलकर, पैलवान महादेव कचरे, आदित्य जगताप, रघुनाथ जगताप, संतोष बोरकर, सासवड पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत ताकवले, जीवन कड, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक दत्ता भोंगळे, एटी माने, बापू मुळीक आदी उपस्थित होते. 12 मार्च रोजी वजन गट तयार करणे, त्यानंतर 13 मार्च 2 आखाड्यांवर कुस्त्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक पैलवान प्रकाश बापू जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष पैलवान प्रकाश बापू जगताप यांनी दिली. धन्यवाद. आपण वजन घेतले संपूर्ण वजन गटाची वजन ही 12 तारखेला होती. 13 तारखेला सकाळपासून कुस्त्या चालू होत्या. 13 तारखेला संध्याकाळी उद्घाटन होते. आपण इथं 2 आखाडे बनवतो, मातीचे 2 आखाडे बनवतो. त्याच्याप्रमाणे महाराष्ट्र केसरीच्या लढती पण पहिल्या दिवसात उद्घाटनाला प्रमुख पाहुणे कोण असतात? उद्घाटनाला प्रमुख पाहुणे श्रीराम बारणे, खासदार आपले श्रीराम बारणे आणि बक्षीस समारंभाला सुनील आणि दत्तामा भरणे क्रीडा मंत्री दत्तामा भरणे इथले स्थानिक सगळे पदाधिकारी स्थानिक सगळे आमदार काय सांगणार महाराष्ट्र केसरीच्या ज्या सासवडमध्ये महाराष्ट्र केसरी जे सामने होणार आहेत ते खरोखर अभिमानास्पद बाब आहे की ती आपल्या भागामध्ये ती होत आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी तन मन धनाने सर्वांनी सहकार्य करून उभं राहावं. सर्वांनी एकजुटीने येऊन तो सामने चांगल्या पद्धतीने पार पाडावा एवढीच एक अपेक्षा मी व्यक्त करतो की जी मंडळी पळतायत ते बरोबर अगदी पायाला पानं बांधून पळतायत, काही विरोधात जाऊन पळतायत, काहींच्या पण त्यांना सगळ्यांनी मदत करावा. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. माझी चांगलं जास्त काही बोलणार